नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अश्विनीज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण ढोकळ्याचं प्रीमिक्स तयार करणार आहोत. तर त्यासाठी योग्य पद्धत आणि प्रमाण मी या व्हिडिओमध्ये शेअर केले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर याच्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता. तर यासाठी आपल्याला 1 किलो तांदूळ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 250 ग्रॅम इतकी मुगाची डाळ घ्यायची आहे आणि 750 ग्रॅम एवढी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे 150 ग्रॅम इतकी साखर आणि 80 ग्रॅम इतकं मीठ. तर सर्वात आधी या सगळ्या डाळी आणि तांदूळ छान एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायच्या किंवा चाळणीने छान अशा चाळून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर हे पीठ आपल्याला चक्कीवरून छान असं दळून आणायचं आहे. तर थोडंसं रवाळच असू द्यात, खूप जास्त बारीक करू नका, नाहीतर ढोकळा जो आहे ना तो घशामध्ये फसतो. त्याच्यामुळे हे पीठ थोडंसं रवाळ राहू द्या. त्याच्यानंतर आता त्यात आपण लिंबू सत्व ॲड करणार आहोत. तर याला सायट्रिक ॲसिड असंही म्हटलं जातं. तर त्याच्यामध्येच मी आता ही साखर ॲड करून घेणार आहे आणि जे मीठ घेतलं होतं 80 ग्रॅम ते पण याच मिक्सर जारमध्ये टाकून हे छान आपल्याला असं मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे, जेणेकरून आहे ना छान ते पण बारीक होईल आणि सगळ्या पिठाला व्यवस्थित असं लागेल. तर आता काय करायचं आहे, हे सगळं पीठ एका मोठ्या भांड्यात ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून ते गारही होईल आणि आपल्याला सगळं साहित्य छान एकजीवही करता येईल. तर आता मी हे जे मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं जे साखर, निंबू सत्व आणि मिठाचं जे सारण होतं ते सगळं यात टाकून घेतलं. त्याच्यानंतर त्यात ॲड करते आहे 60 ग्रॅम इतका खाण्याचा सोडा आणि एका चमच्याच्या साहाय्याने छान हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण एका चाळणीने हे पीठ गाळून घेणार आहोत, जेणेकरून त्यात दळताना काही थोडेसे जाड कण वगैरे राहिले असतील डाळीचे किंवा तांदूळाचे, तर ते सगळे निघून जावेत आणि आपलं जे पीठ आहे ते छान एकसर व्हावं. तर एका छान स्टीलच्या डब्यात किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही हे पीठ महिनाभर वापरू शकता. तर आता याच पिठाचे आपण ढोकळे करणार आहोत. तर आधी मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यानंतर एका ताटाला थोडंसं तेल लावून घेतलं. 1 ते 1.5 वाटी एवढं जे आपण जे प्रीमिक्स बनवून घेतलं होतं ते घेतलं. त्याच्यानंतर त्यात मी 1 पळी एवढं तेल ॲड करून घेतलं आणि थोडं पाणी घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे प्रोसेस करण्याआधी आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं तर ते चांगलं उकळत असलं पाहिजे, जेणेकरून जेव्हा हे बॅटर आपण त्यात ठेवू तर ते लगेच त्याला लगेच वाफ मिळाली तर ते पटकन होतं, नाहीतर जे ढोकळे आहेत ते व्यवस्थित फुगणार नाहीत. तर आता हे बॅटर छान आपण ओतून घेऊ. तुम्ही ज्याही पद्धतीने ढोकळे बनवत असाल ती पद्धत तुम्ही ट्राय करू शकता. मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर हे तुम्ही कुकरच्या डब्यामध्येही ही बनवू शकता. फक्त त्याची कुकरची जी रिंग आणि सिटी असते ती काढून घ्यायची, तर व्यवस्थित आपला छान ढोकळा फुगतो. तर 10 मिनटानंतर आपण चेक करूया. छान असा ढोकळा तयार झाला होता. तर अजिबात कुठेही तो कच्चा वगैरे राहत नाही, सगळीकडे छान असा फुलतो. तर आता याच्यात ढोकळा गार होतो आहे तोपर्यंत त्याची आपण फोडणी तयार करून घेऊ. तर एका कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलं, त्याच्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची ॲड करायची आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशीच फोडणी त्याच्यावर ओतू शकता. पण त्याच्यामध्ये जर थोडंसं पाणी आणि साखर ॲड केली तर ढोकळा जो आहे तो अजिबातच घशात फसत नाही बघा. खातानाही खूप छान टेस्ट लागते. तर ढोकळा पूर्ण गार झाल्याच्या नंतरच कट करा, म्हणजे छान कट होतो. तुम्हाला मी जसं एक पीस काढून दाखवते बघा, किती छान असा फ्लफी झाला होता आणि जाळी पण किती सुंदर आली होती बघा. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.